सुरेशरावांनी आपल्याला त्यांच्या घरी राहायला बोलवलंय. अगो बाई, काय सांगताय काय? हा, आणि फक्त आपल्यालाच नाही तर चित्राला सुद्धा घेऊन या म्हणाले. हो का? चित्राची मनस्थिती जाणून त्यांनी तिलाही आपल्या बरोबर बोलवलंय. खरंच कौतुकास्पद आहे. हा, पण खरंच जायचंय का आपण? आई, सँडीज बॅकड्रॉपचं काय? अगं ते त्याचा चार्ज सगळं अमितकडे ना, त्यांनी व्हरांड्यात नेऊन ठेवलं पण असेल ते. मेघना, अगं त्या माळा लावलेल्या हँडबॅग सापडत नाहीयेत. काल होत्या ताई. चित्रामणी लावत होती आणि म्हणाली मीच भरते म्हणून. अगं नाही, पण सापडत नाहीये त्याच्यामध्ये त्या. त्याच्यात बघितलं मी. ताई, खरंच नाही येतो. काय वेळ गोंधळ ऐन वेळी. मी एक काम करते, रूम मध्ये विसरले का बघून येते. हा, आलेच. मिळाल्या नाही ना ग, काही कळतच नाही ग, कुठे ठेवल्या. ताई, चित्राला विचारून येऊ? हो, जा विचारून ये ना. शिबाई, ऐनवेळी असं काही झालं ना की जाम टेन्शन येतं माहितीये. आणि आता अमित येईल ग टेम्पो घेऊन, आणि मना सगळी घाई 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 करेल नुसती. ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मिळेल. मी पटकन जाऊन येते चित्राकडे. हा, जा विचारून ये बरं पटकन. चित्रा, कुठे ठेवली असेल पिशवी? चित्राच्या हातात तर एकही गुलछडी नव्हती. मग ही कुठून आली? आणि काल आदित्य आणि चित्र एकत्र कसे आले?